ठाणे शहराचा वाढता विस्तार आणि नागरी गरजा लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही ठाणे शहर विकास समिती नियुक्त करण्यात यावी अशी आग्रही मागणी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन पाठवलं आहे। पारदर्शक विकासासाठी समितीची गरज पत्राद्वारे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी शासनाचे लक्ष वेधलं की ठाणे शहर सध्या झपाट्याने विस्तारत असून महानगराच्या समस्याही तितक्याच जटिल होत असून केवळ सिमेंट काँक्रीटची जंगले न उभारता शहराचा विकास सर्वसामान्य ठाणेकरांना केंद्रस्थानी ठेवून होणं आवश्यक आहे। मुंबई महानगरपालिकेत शहर विकासासाठी ज्याप्रमाणे विशेष समिती कार्यरत आहे त्याच धर्तीवरती ठाण्यातही तज्ज्ञांची समिती असणं ही काळाची गरज आहे। त्या अनुषंगाने समितीची काही प्रमुख उद्दिष्ट आहेत। उपमहापौरांना या प्रस्तावित समितीच्या माध्यमातून 5 प्रमुख उद्दिष्ट मानलेली आहेत। विकास आराखडा नियंत्रण, शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅनवर बारीक लक्ष ठेवून त्याची पारदर्शक अंमलबजावणी करणे, बिल्डर धार्जिण्यांना निर्णयांना चाप लावून सर्वसामान्यांच्या हिताची गृहनिर्माण धोरणं राबवणे, शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराला लगाम लावून कामात पारदर्शकता आणणे, अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यावरती कायमस्वरूपी उपाय शोधणे, नागरी सोयी सुविधांचा दर्जा सुधारून ठाणेकरांचे जीवनमान उंचावण्यावरती भर देणे। राज्य सरकारकडे सकारात्मक निर्णयाची अपेक्षा। ठाणे हे सर्वांच्या जिव्हाळ्याचे शहर असून शहर विकास विभागाकडून दर्जेदार आणि नियोजनबद्ध काम करून घेण्यासाठी अशा तज्ज्ञ समितीची भूमिका निर्णायक ठरेल असा विश्वास उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केला आहे। म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये शहर विकास कमिटी आहे। त्या कमिटी अंतर्गत आपलं ठाणे वाढत चाललेलं आहे आणि ठाण्यामध्ये नवीन डेव्हलपमेंट भरपूर होत आहे आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये जे काही विकास करार असतील किंवा आपलं CC असतील नवीन बिल्डिंगची किंवा रिडेव्हलपमेंटचे असतील किंवा नवीन एखादं प्रोजेक्ट तयार असेल तर त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल नगरसेवकांचा किंवा असावा। हे फक्त आपल्या महापालिकेत फक्त काय की प्रशासन आणि तो विकासक ह्यांच्या संगनमताने सगळं चाललेलं आहे। याच्यामध्ये बरेच चुकीचे प्रकार पूर्वी घडलेले आहेत आणि त्या प्रकारामध्ये घडलेले म्हणजे कसं होतं की एखाद्या सोसायटीने डेव्हलपमेंट दिला, बिल्डरबरोबर ॲग्रीमेंट केलं आणि इकडे CC पास झाली। CC झाल्यानंतर तिचा असतो 36 महिन्यात किंवा 40 महिन्यामध्ये क्लिअर करा, पण ते 5-5 वर्ष 10-10 वर्ष झाली त्यांची काय CC होत नाहीत। लोकांनी घरं बेघर खाली केलेली आहेत, त्यांचे डिपॉझिट भाडं त्यांना भाडे मिळत नाही आहे आणि ते लोक मग कोणाकडे पळतात, मग स्थानिक आमदार असतील, स्थानिक नगरसेवक असतील किंवा कोर्टात जातात। कोर्टामध्ये पण त्यांना न्याय मिळत नाही। मग त्याच्यावर कुठेतरी ठाण्यातील नगरसेवकांचा कंट्रोल असावा। जसं मुंबईतील नगरसेवकांचा कंट्रोल असल्यामुळे बहुतांश मुंबईमध्ये डेव्हलपमेंटमध्ये असतील तिथे प्रकार चुकीचे घडत नाहीत किंवा फसवणुकीचे प्रकार कमी आहेत प्रमाण, ते ठाण्यामध्ये बऱ्यापैकी जास्त आहे। तर मला असं वाटतं की ठाण्यामध्ये जर ही विकास सुधारणा कमिटी आली आणि त्याच्यावरती नगरसेवक तज्ज्ञ त्याच्यावर अपॉइंटमेंट केले गेले मुंबईच्या धर्तीवर, तर तिथे एक प्रकारे प्रशासक आणि लोकांनी निवडून दिलेली ट्रस्टी लोक म्हणा किंवा नगरसेवक ह्यांचा आणि त्या प्रत्येक प्रोजेक्टवरती कंट्रोल राहील आणि त्या कंट्रोलनुसार उद्या भविष्यात आरक्षित भूखंड असतील किंवा 25% महापालिकेला त्यातून ते देणं लागतं, मग त्याच्यावर मैदानं तयार करता येतील, एखादी क्रीडा संकुलं तयार करता येतील किंवा हॉस्पिटल्स असतील, तर ह्याच्यावरती कुठेतरी महापालिकेच्या नगरसेवकाचा कंट्रोल राहील।